रात्रीचं भूताच्या राजाजवळ गेलो तर रातभर अख्ख्या डोंगरावर नुसती बोकडच शिजत होती. जरा आयुष्यात निवांत राहायचं ठरवलं की लगेच घरातल्यांनी आपला सुटचा गाडा रस्त्यावर पळवायला लावला आणि सगळ्या सोयऱ्यांनी एकत्र गाडीच्या बाहेर येऊन वेताळगुरूच्या दारामध्ये प्रवेश केला. डोंगरावची एवढी खतरनाक रोषणाई बघितली की आमच्या आईनं लगेचच फोडायला नारळ घेतला. तर हे आहे आमच्या विट्याजवळचं डोंगराव असलेलं वेताळगुरूचं देवस्थान. वेताळगुरूला सगळीकडे भूतांचा राजा म्हणतात, कारण यांच्या पुढे कुठलं पण भूत असू दे, कसली पण काळी जादू असू दे, कशाचा टिकाव लागत नाही. त्यामुळे तिथं हजारो लोक स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी आणि भयमुक्त होण्यासाठी येते. पण रात्रीचा एवढा सगळा चांगला माहोल बघून पण आमच्या अनुश्री देवळातच यायला नको म्हणत होती. तिला काय झालं तर कोणास टोपाकच तोंड पडलं. म्हणून आम्ही तिला हळूच मागच्या बाजूने घसरगुंडी खेळायला नेली. तिनं घसरगुंडी खेळूस तर बाकीचं सगळं फॅन म्हणलं की आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घ्यायचा आहे, पण त्यांना व्हिडिओ मध्ये घेऊस तर परत यांना भूत लागले का तोंड पडलं. पण तिचं कारण वेगळं होतं, कारण इथं समोर तिनं लय वेगवेगळे प्राणी बघितलेलं. त्याच कारणासाठी मी तिला खांद्यावर घेऊन नाचायला लागलो. इथं वेताळगुरूच्या डोंगरावर जर तुम्ही बारकी पोरं घेऊन आला तर बारक्या पोरांसाठी खेळायसाठी लय मोठा एरिया आहे आणि लय वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत. आणि आपल्यासारख्या मोठ्या माणसांसाठी पण एकदम मस्तपैकी प्रेक्षणीय स्थळ आहे. तीच सगळं बघून भूका लागल्या म्हणून भेळच्या गाड्यावर धाव घेतली आणि एकदम गुळमाट भेळची ऑर्डर दिली. याच भेळच्या गच्च भरलेल्या डिशा एकत्र घेऊन एक संगड एका लाईनीत बसलो. भेळ दिसायला लय भारी होती पण खायला लय गोड होती. म्हणून मन तिकटाच्या शोधात आमदार तिकडे धडकायला लागलं. तर बगल तिकडे नुसती डोंगरावर बोकडच शिजत होती. पण 12 वाजता निवड असल्यामुळे त्याची काही इच्छा आमची पूर्ण झाली नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून अनुश्रीला घरी जाऊन मोडायचं खेळणं घेतलं आणि ती तिथंच मोडायच्या आता आम्ही घरी आलो.